डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वाडिया रुग्णालयात 4 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्या बाळाच्या आईने केलाय। अंबरनाथच्या पालेगावमधील अर्चना पाटील यांनी मुलाला डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वाडिया रुग्णालयात नेलं होतं, पण बाळाला रुग्णालयात दाखल करून न घेता केवळ औषधोपचार करून घरी पाठवण्यात आलं। तसंच बाळाला क्षयरोग झाल्याचं निदान करण्यात आल्याचाही आरोप आहे। 8 दिवसांनी बाळाला पुन्हा ताप भरल्यानं पाटील कुटुंबियांनी बाळाला 29 मार्चला वाडिया रुग्णालयात नेलं। तिथं जाईपर्यंत बाळ खेळत होतं, पण रुग्णालयात दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पाटील कुटुंबियांनी 15 एप्रिलला भोईवाडा पोलिसांकडे तक्रार अर्ज केला। दरम्यान या प्रकरणानंतर वाडिया रुग्णालयातून काय प्रतिक्रिया देण्यात आली आपण पाहूयात ग्राफिक्समधून। वाडिया रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। बाळाच्या आईचं पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचं आरोग्य मंत्र्यांनाही पत्र आहे। आणि या सर्व प्रकरणात वाडिया रुग्णालयातूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे। आपण थोड्याच वेळात बघूया त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत काय म्हटलंय। सोशल मीडियावर उल्लेख होत असलेल्या घटनेची रुग्णालयाला औपचारिक तक्रार मिळालेली नाही। समाज माध्यमांवर होणारे आरोप चुकीचे, दिशाभूल करणारे आणि संस्थेची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने असल्याचा दावा करण्यात येतोय अधिकृत प्रवक्त्यांकडून जेरबाई वाडिया रुग्णालयाच्या। विशेष बालरोग केंद्र म्हणून आम्ही गंभीर आजारी, अर्भक आणि मुलांवर नियमित उपचार करतो। त्यांनी अनेकांना गंभीर परिस्थितीत आमच्याकडे संदर्भित केलं जातं। आमची वैद्यकीय पथकं प्रस्थापित वैद्यकीय नियमांचं काटेकोरपणे पालन करून रुग्णसेवेचा सर्वोच्च दर्जा राखतात, असा दावा केला जातोय अधिकृत प्रवक्त्यांकडून जेरबाई वाडिया रुग्णालयाच्या। आम्ही चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या प्रसाराचा तीव्र शब्दात निषेध करतो।